सुक्त मराठी भाषांतर. अनेक अनेक देवांनी आणि मनुष्यांनी आपणास सुख मिळावे या उद्देशाने मंगल गोष्टीचे शुभ शकुनाचे चिंतन केले आहे. भगवंत, त्यात उत्तम मंगल कोणते ते सांगा. मूर्खाच्या सहवासापासून दूर राहणे, सुज्ञांची संगती धरणे, पूजनीयांची पूजा करणे हे उत्तम मंगल होय. अनुकूल प्रदेशात वास्तव्य, पदरी पुण्याचा साठा आणि सन्मार्गात मनाला गुंतविणे हे उत्तम मंगल होय. विद्या संपादन, कला संपादन, सत्परिवर्तनाची सवय व योग्य प्रकारे बोलणे हे उत्तम मंगल होय. आई वडिलांची सेवा, बायको मुलांचा सांभाळ आणि व्यवस्थितपणे केलेली कर्मे हे उत्तम मंगल होय. दान करणे, धार्मिक आचरण, नातेवाईकांना मदत व निर्दोष कर्म हे उत्तम मंगल होय. पापापासून पूर्ण निवृत्ती, मद्यपानापासून संयम आणि धार्मिक कृत्यात दक्षता हे उत्तम मंगल होय. गौरव करणे, विनम्र असणे, संतुष्ट असणे व कृतज्ञता बाळगणे व वेळोवेळी सद्धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल होय. शांती, मधुर भाषण, श्रमणांचे दर्शन व वेळोवेळी धम्मचर्चा हे उत्तम मंगल होय. तप, ब्रह्मचर्य, आर्य सत्याचे दर्शन आणि निर्वाणाचा साक्षात्कार हे उत्तम मंगल होय. 8 प्रकारच्या लोकस्वभावाशी प्रसंग आला असता त्याचे चित्त अस्थिर होत नाही, पण लोकरहित निर्मळ व सुखरूप राहते हे त्याचे उत्तम मंगल होय. अशा मंगलाचे आचरण करून कोठेही पराभव न पावता ते जे स्वचित सुख मिळवितात ते त्यांचे उत्तम मंगल होय. लाठ लोकस्वभाव, लाभ आणि हानी, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख हे 8 लोकस्वभाव व लोकधर्म होत.